प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रियाने आता ठरवलंय अर्जुनने तिच्यासोबत जे काही केलंय ना ते सगळ्याचा बदला ती भयानक पद्धतीने घेणार आहे। पण आता अर्जुन सायलीला ऑफिशियली प्रपोज करणार आहे। काय काय होणार आहे ते बघत राहा। आजचा एपिसोड सुद्धा भयंकर दाखवलेला आहे त्यांनी। मी म्हटलं होतं ना तुम्हाला की ही प्रिया आणि अर्जुन दोघांचं युद्ध आता आमने सामने रंगणार आहे। अशाच पद्धतीने झालंय प्रेक्षकांनो। अर्जुनने आणि प्रियाने दोघांनी एकमेकांना धमक्या दिल्यात। तर झालंय असं, ही प्रिया इंग्लिशमधून म्हणा मराठीमधून म्हणा सगळ्या पद्धतीने त्या अर्जुनला फोर्स करत असते। अर्जुन, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, बोल ना अर्जुन, बोल ना रे। आणि हा अर्जुन तिला म्हणत असतो, स्टॉप दिस प्रिया, प्लीज लांब हो। पण ती काही ऐकत नसते। ती आपलं सारखं त्याच्या मागे मागे करत असते आणि त्याच्या अंगचटीला येत असते। आता इकडनं या सायलीचा जीव तग मग करत असतो। अगं बाई, काय करू, आज जाऊ का, कसं करू। पण आता प्रिया काही अर्जुनला सोडायला तयार नाहीये। तो अर्जुन तिला म्हणत असतो, तन्वी प्लीज सोड मला। पण आता ही सारखी त्याच्या मागे मागे करत असते। अर्जुन, डू यू लव्ह मी, सांग ना अर्जुन, माझं आणि तुझं दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे ना रे, तू प्रेम करतोस ना माझ्यावर, बोल ना रे अर्जुन। आता एक वेळ अशी येते की ती अत्यंत विचित्र पद्धतीने त्याच्याशी बळजबरी करायला लागते आणि हे सगळं अर्जुनला आता सहन होत नाही। हे त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातं। तो बघतो आणि आता तिला जोरात लोटून देतो। पण हे दृश्य उगाच प्रेक्षकांना खिळवण्यासाठी जरा जास्ती रंगवलंय त्यांनी, कारण नसतानाच। तर आता सायली हे खिडकीतनं बघतीये, प्रिया आता अशी त्याच्या जास्ती जवळ आली आहे असं त्यांनी दाखवलंय। आता त्या सायलीचा जीव वर खाली होतच असतो। तिला वाटतं आता जाऊ का आतमध्ये, ती आतमध्ये शिरणार। तेवढ्यात आता हा अर्जुन त्या प्रियाला मागे लोटून देतो। ही त्याला इतकी बळजबरी करत असते सारखी की आय लव्ह यू म्हण, आय लव्ह यू म्हण। शेवटी तो संतापतो खूप आणि तिला म्हणतो, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, माझं प्रेम फक्त आणि फक्त माझ्या सायलीवर आहे। आता हे ऐकल्यानंतर प्रियाच्या तर पायाखालची जमीन सरकली आणि आता अर्जुन म्हणतो, माझं माझ्या सायलीवर प्रेम आहे, आलं ना लक्षात तुझ्या। आता असं बोलल्यानंतर सायली गेली ना ढगात, म्हणजे प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली पण या सायली बाई गेल्या उडत वरती। आता ती ते ऐकते आणि त्या अर्जुनचं वाक्य तिच्या डोक्यामध्ये 4-5 वेळेला असं घुमायला लागतं। आता ते पुन्हा माहेरच्या साडीसारखे सनया वाजायला लागतात, मागे डफडे वाजायला लागतात। काय काय विचारू नका तुम्ही आज तमाशा। म्हणजे एका पॉइंटला तुम्हाला असे वाटेल प्रेक्षकांनो, अरे चा आता हॉरर मूवी चालू होता आणि हे रोमॅन्टिक कुठून आलं। आता ही सायली एकदम बाजूला जाते त्या खिडकीपासनं आणि अशी छान थंडगार वारे तिच्या चेहऱ्यावरनं वाहू लागतात आणि मग अर्जुनचं वाक्य तिच्या डोक्यात घुमायला लागतं आणि आत्तापर्यंत चालू असलेली सगळी लव्ह स्टोरी अशी तिच्या डोळ्यासमोरून चाललेली आहे। म्हणजे तो फ्रेंड्स मून म्हणू नका, अर्जुन सायलीचं दिवाळीचं उठणं म्हणू नका, का त्या कुसुमताईंच्या तिकडे गेले होते ना ते खोलीवरती, तिथे त्याने सायलीला असं गोल गोल फिरवलं, हे सगळे दृश्य तिच्या अशा नजरेच्या समोरून जात आहे आणि अय्या किती गोड लाजली ती, बघा ना। काही म्हणा प्रेक्षकांनो, काही लोकांमध्ये इनोसन्स अगदी ठाचून भरलेला असतो, तशीच ही सायली आहे, खूप गोड आहे। आता तिला सगळं दृश्य असं तिच्या समोरून जातंय असं फील होतंय आणि तो प्रेमाचा फील जो आहे तो ती फील करतीये। आता या क्षणाला आपल्या मालिकेचं टायटल सॉन्ग वाजणार नाही असं होईल का, तर ते वाजलंच आहे। आणि आता मात्र इथे ललला ललला तेच तिथून सुरुवात झाली आहे, ते ठरलं तर मग ठरलं। पण आता या सायलीचा आनंद एका एपिसोड पुरता नका ठेवू म्हणजे झालं। तर अशा पद्धतीने सायलीने ते गाणं एन्जॉय केलंय, ते सगळं तिचं आतापर्यंतचा प्रवास एन्जॉय केलाय आणि आता अचानक तिला आठवतं, अरे चा पिक्चर तो अभी बाकी आहे, म्हणून ती पुन्हा खिडकीजवळ येते आणि तोपर्यंत प्रिया सगळीकडे नाचधूस करायला लागते। अर्जुन तिला थांबवायचा खूप प्रयत्न करतो पण ती काही थांबेना बाबा। तिच्या अंगात घुसलेली असती मंजुलिका। कालपासनं मंजुलिकेवाल्या ऍक्ट्रेस खूपच दिसतायत प्रेक्षकांनो। प्रियाने जेवढी तयारी केली आहे तेवढी सगळी तयारी ती उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत असते आणि हा अर्जुन तिच्या मागे मागे जाऊन तिला रोखत असतो। शेवटी एका पॉइंटला ती त्या अर्जुनला लुटून देते बरं का प्रेक्षकांनो। काय जोर आहे हिच्यात, म्हणजे अर्जुन एवढा बॉडी बिल्डर हिच्या समोर कमी पडतो। तो म्हणत असतो, अर्जुन अगं थांब तन्वी, काय करतेस तू हे सगळं। ही काही त्याचं ऐकेना। शेवटी तो म्हणतो, तन्वी अगं तुझं डोकं फिरलंय का। तो तिला हात लावायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा ही प्रिया खूप जोरात त्याला मागे लोटते आणि म्हणते, ए चल खबरदार, हात लावायचा नाही मला। अर्जुन मला हात लावायचा नाही, मला आधीपासून माहित होतं की माझ्यासोबत गेम खेळतोयस तू, माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करतोयस, माझ्या भावनांशी खेळतोयस अर्जुन। तुझं नाटक उघडं पाडण्यासाठीच मी हा प्लॅन केला होता। आता कळलं ना तुला आपल्यामध्ये काय स्पेशल बोलणं होणार होतं या स्पेशल दिवशी ते
आता मात्र अर्जुन हबकलाय बरं का, आणि कदाचित त्याला पश्चातापही झालाय की आपण सायलीचं ऐकलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. आता तो विचार करायला लागतो, बाप रे, म्हणजे आपण फसलो गेलोय. आता या प्रियाचं बोलणं त्याला आठवतं की कशा पद्धतीने प्रियाने त्याला भुलवलेलं असतं. आता बघा प्रेक्षकांनो, हा तरी सुद्धा तिला समजवायला जातो अर्जुन, हे बघ तन्वी, माझं ऐकून घे आधी. आता हिने त्याची ऑलमोस्ट अवकात काढलेली आहे. ती त्याला म्हणते, तू समजतोस कोण रे स्वतःला? तुझ्यासारखे 5-6 अर्जुन सुभेदार जरी आले ना तरी त्या सगळ्यांना मी पुरून उरेल. काय डेस्परेटली ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो हिने, कमाल. आता ती त्या अर्जुनची कॉलर धरते बरं का, आणि त्याला म्हणते, मी तुला आधी माफ केलं. तू साखरपुड्याच्या दिवशी तिच्याशी लग्न करून घरी आलास, का वागलास रे तू असं? कशासाठी केलंस तू हे सगळं असं? सांग सांग मला, का वागलास? आता ही एवढी संतापते त्याच्यावरती, पण आता अर्जुनने पण काही म्हणजे मागे हटलेला नाही. अर्जुनने सुद्धा ऑलमोस्ट हिची सगळीच अवकात काढलेली आहे. पण आता ही बोलताना जरा हबकते. पण प्रेक्षकांनो, प्रिया त्यांनी एवढी ओव्हर स्मार्ट दाखवलेली आहे. या प्रिया पुढे त्यांनी सगळेच्या सगळे पाणी कम आहेत असं दाखवलंय. पण आता नेमका एक ट्विस्ट समोर आलाय बरं का प्रेक्षकांनो. मी सांगते तुम्हाला पुढे काय झालं. तर आता ही त्या अर्जुनला उत्तर विचारत असते, का केलंस अर्जुन तू हे सगळं? मला याचं उत्तर दे. आता तो अर्जुन पण संतापतो. आता या सायलीला असं वाटतं की आता मात्र आपण आतमध्ये जावं आणि हे सगळं प्रकरण मिटवावं. मग आता अर्जुन म्हणतो, मला खात्री होती की त्या मधुभाऊंच्या केसमध्ये तू खोटं बोलतीयस तन्वी. मला माहितीये विलासचा खून मधुभाऊनी नाही, साक्षीने केलाय, आणि हे सगळं तू तुझ्या या डोळ्यांनी बघितलंय. तरी सुद्धा तू त्या साक्षीला प्रोटेक्ट करतेस, तिला सुरक्षा देतेस. तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळेच मधुभाऊ आज जेलमध्ये. अर्जुनने एवढं स्पष्ट बोलल्यानंतरही प्रिया असं दाखवतीये की हे सगळं तिच्यासाठी खूप अनपेक्षित आहे आणि तिला धक्का बसलाय. आता ती म्हणते, काय तू काय बोलतेस अर्जुन? तू हे सगळं त्या फालतू कोर्ट केससाठी केलंयस? तुला कळत कसं नाही रे? मी कोर्टामध्ये 100 वेळा ओरडून सांगितलंय की तो खून मधुभाऊंनीच केलाय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तरी सुद्धा तू असे मूर्खासारखे प्रयत्न का करतोयस अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं तू कितीही ओरड ग तन्वी, तरी सुद्धा सत्य बदलणार नाहीये, आणि सत्य हेच आहे की तू खोटारडी आहेस, तू खोटं बोलतीयस. सायली या दोघांचा तमाशा बघतेय. आता अर्जुन म्हणतो, मला माहित होतं तू हे सगळं खोटं बोलतीयस आणि तुझा यामागे काहीतरी उद्देश आहे. तू हे सगळं जे करतेय ना तन्वी, आता फक्त थोडे दिवस. अर्जुन अशा चुटक्या वाजवायला लागतो, अशा आता फक्त काही दिवस ग. आता तू जे लपवलंस ना ते सगळं बाहेर पडणार आहे. हे प्रेमाचं नाटक आहे ना, ते सगळं खरं बाहेर काढण्यासाठीच केलं होतं मी. अर्जुनने आता तिला आमने सामने धमकी दिली आहे. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो की आता हे दोघं लढतील तर अगदी आमने सामने वार करून आता असंच होणार आहे. पण आता अजून बघा प्रेक्षकांनो, आता यापुढे सुद्धा तेरी चूप आणि मेरी चूप होणार आहे. तर होणार असं, म्हणजे माझे जे अंदाज होते ना की ही ब्लॅकमेल करेल वगैरे वगैरे, ते सगळं खरं ठरलंय. मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं. तर आता मात्र ही प्रिया एकदम हडबडून जाते आणि म्हणते, अर्जुन तू हे काहीही बोलतोयस? मी काय कुठे बोलले तुझ्याशी? आणि मी काही पण लपवलेलं नाही. हे बघ अर्जुन, तू हे सगळे आरोप आहे ना माझ्यावरती खूप गंभीर करतोयस. आता हे सगळं मी बाबांना सांगते की नाही बघ माझ्या, मग ना तुला ते त्यांच्या वकिली भाषेमध्ये बरोबर समजवतील. तुझं काय चुकतंय ना ते तुला तुझ्या वकिली भाषेत माझे बाबा समजवतील. थांब आता अर्जुन सुद्धा एका पॉइंटला घाबरतो. त्याला असं वाटतं हे सगळं सिनियर पर्यंत जाता कामा नये, विनाकारण रिलेशन खराब होतील ना. म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांना सुद्धा असा अंदाज होता की प्रिया याचं भांडवल करून रविराजांपर्यंत हे सगळं पोहोचवेल. आता मात्र सायली खूप टेन्शनमध्ये येते आणि विचार करते, बापरे, हे अशा पद्धतीने रविराज काकांपर्यंत पोहोचायचं म्हणजे चुकीचंच आहे. नाही, हे मला थांबवावंच लागेल. आता सायली खिडकीतून जायचा प्रयत्न करते आणि शेवटी ती त्या दरवाजाला इतक्या जोरात लोटते ना, एकदम सनी देओल सारखी, आणि आता धाडकन तो दरवाजा उघडतो. म्हणजे वरतून कडी लावलेली असताना तो तकलादू दरवाजा सायलीच्या दोन्ही हातांनी ढकलून ती उघडते. अर्जुन आणि प्रिया दोघे पण तिच्याकडे बघायला लागतात. आता अर्जुन जरा टेन्शनमध्येच असतो, पण आता प्रिया मात्र सायलीला बघून जास्ती आव आणते आणि आता लगेच तिचा मोबाईल हातात घेते आणि म्हणते, नाही, आता हे सगळं तर बाबांना कळायलाच पाहिजे. तिचा मोबाईल हातात घेऊन ती फोन करतेच ऑलमोस्ट रविराजांना. तेवढ्यात ही सायली पळत येते दरवाजातून. अर्जुन म्हणत असतो, तन्वी थांब, तन्वी सिनियरला फोन करू नकोस. आता ही सायली येते आणि तिच्या हातातनं फोन हिसकावते. सायली प्रियाला म्हणते, काही गरज नाहीये कोणाला फोन करायची. आता तन्वी म्हणते, आलीस का ग तू? आली ना,
खिडकीत उभं राहून कंटाळली वाटतं. आता सायली तिच्याकडे बघायला लागते. मग आता तन्वी काय म्हणते बघा प्रेक्षकांनो, मला तेव्हाच कळलं होतं की ही सायली आपल्या दोघांना खिडकीत उभं राहून बघतीये. आता अर्जुनला सुद्धा हे आश्चर्यच आहे, म्हणजे त्याला नाही कळलं पण प्रियाला कळलं. म्हणजे प्रेक्षकांनो, मला तर आता असं वाटायला लागले की या मालिकेचं नाव प्रियाचं ठरलं असं पाहिजे होतं. अर्जुन आता तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो आणि सायलीकडे सुद्धा. आता प्रिया कशी म्हणते बघा, हे असं झालं की अर्जुनने मला कठपुतलीच्या भावलीसारखं नाचवायचं आणि ह्या सायलीने बाहेरून मजा बघायची, हो की नाही? हा, तुमचा हाच प्लॅन होता. पण तुमच्या दोघांचा प्लॅन ना मी उधळून लावलाय, फ्लॉप केलाय मी तुमचा प्लॅन. हे सगळं तुम्ही दोघांनी संगनमत करून ठरवलं होतं ना. पण सायली आता तिच्याकडे अशी बघायला लागते बरं का प्रेक्षकांनो, कारण सायलीकडे ट्रम्प कार्ड आहे, ट्रम्प कार्ड. आता ते काय आहे ना ते पुढे सांगते. आता अर्जुन म्हणतो, 1 मिनिट तन्वी, सायलीला या सगळ्यामध्ये घ्यायची गरज नाहीये. आता लगेच ही म्हणते, हा बोलला नवरा, घेतली नवऱ्याने बायकोची बाजू. तुमच्या दोघांची भांडण आहे ना, ते सुद्धा नाटकाचा एक भागच होता. आलंय माझ्या लक्षात आलंय. या सायलीला काय माझ्या भावनांशी खेळायला आवडतंच, म्हणूनच तर तिने माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी लग्न केलं. प्रेक्षकांनो बघा, म्हणजे जनाची नाही तर मनाची हवी, नाही का? म्हणजे मी मालिकेमधल्या कॅरेक्टर बद्दल बोलतेय बरं का. म्हणजे या प्रियाला माहिती आहे की मुळातच ती खोटारडी आहे. खरी सायली म्हणजे खरी तन्वी ही सायलीच आहे. पण किती कमाल आहे नाही प्रेक्षकांनो, एखाद्याला कसं जमतं ना असं आतून लपवून ठेवणं आणि बाहेरून असं खोटारडेपणाचा आणून मोठ्या मोठ्याने बोलणं. आता ही तन्वी म्हणते, म्हणजे प्रिया म्हणते, हे तुम्ही जे काही खेळलायत ना माझ्यासोबत, माझ्या भावनांशी खेळलायत ना, आता यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये. दोघं जण माझ्या भावनांशी जे काही खेळलाय ना त्यासाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आता मात्र अर्जुन म्हणतो, ए धमकी देते का ग, धमकी देतेस आम्हाला? तेव्हा प्रिया अशी चुटकी वाजून म्हणते, हो मी तुम्हाला धमकी देतेय आणि ती धमकी मी पूर्ण करून दाखवणार आहे तुम्हाला. ही तिच्या तोंडूनच कबूल करते. आता तुम्ही नागिणीच्या शेपटीवर पाय दिलाय आणि आता या नागिणीचं विष तुमच्या आयुष्यात कसं पसरतंय ना ते तुम्ही बघाच आता. म्हणजे हिने सांगून टाकलं की ही सापासारखी विषारी आहे. आता ती एवढी धमकी देते आणि लगेच ती निघून जाते बरं का तिथून. आता हा अर्जुन पटकन लाईट लावतो आणि सगळं इकडचं तिकडचं पसरलेलं ते सामान आहे ना ते पटापट उचलायला लागतं. अरे पण ही सायली गेली ना ढगात. आता ती त्या अर्जुनकडे बघतच राहते आणि तिला ते सगळं आठवतं पुन्हा. म्हणजे आता पुन्हा हॉरर मूवी संपला बरं का आणि आता एकदम अचानक रोमॅन्टिक मूवी चालू झालेला आहे प्रेक्षकांनो. आता हा अर्जुन ते सामान उचलत उचलत सायलीला म्हणत असतो, हे सगळं असं व्हायला नको होतं. तुम्ही मला सांगत होताच मिसेस सायली, हे सगळं असं कसं होऊन बसलं? मी तुमचं ऐकलं असतं ना ते बरं झालं असतं. तुम्ही म्हणत होता तेच खरं होतं. या तन्वीला सगळं माहित होतं आधीपासनं. मी तुमचं ऐकलंच नाही हो मिसेस सायली. आणि आता ते सगळं एक एक वस्तू तो उचलतोय बिचारा सगळा पसारा. बरं झालं, हिचं काम तर होऊन जाते ना ऑटोमॅटिक. पण ही ढगात हिला काही तो दिसेना समोर. म्हणजे हिला तोच अर्जुन दिसतोय ज्याने एकदम प्रपोज केलं सायलीला, म्हणजे तिला. तर आता ही एकदम अशी बघायला लागते त्याच्याकडे. अर्जुन म्हणतो, काय झालं तुम्हाला, कसला विचार करताय तुम्ही? हे बघा तुम्ही ना टेन्शन घेऊ नका. ती तन्वी जे काही बोलली आहे ना तुम्ही सोडून द्या ते सगळं, नका मनाला लावून घेऊ. थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणतो. आता ही सायली त्याच्याकडे बघतच राहते आणि तो पाणी आणायसाठी म्हणून जाणार तेवढ्यात ती म्हणते, थांबा मला ना तुमच्याशी म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर विचारायचंय. आता बघा प्रेक्षकांनो, हिच्या चेहऱ्याचे हावभाव बघा किती सायलेंट आहे, किती तिच्या चेहऱ्यावर असं मस्त एक मंद मंद स्मित हास्य आहे. पण हा हुशार द टॅलेंटेड अर्जुन सुभेदार हा आपला तिच्या त्या रोमॅन्टिक हसण्याला घाबरतोय. काही अर्थ आहे का प्रेक्षकांनो? आता तो मनात विचार करायला लागतो, बापरे मी तन्वीला सांगितलं यांचं माझ्यावर प्रेम आहे, हे यांनी ऐकलं का काय? या तेव्हा बाहेरच होत्या, म्हणजे आता या घर सोडून निघून जाता का काय? आता ती किती प्रेमाने विचारते बघा. मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे ना, सायली त्याला विचारते अर्जुनला, मगाशी मी बाहेर होते तेव्हा तुम्ही प्रियाला बोललात की तुम्ही आता ती पुढे बोलणार, तेवढ्यात त्यांनी घरच्यांची एंट्री दाखवली. आता दोघे जण असे बघायला लागतात. आता बघा या सायलीच्या चेहऱ्यावर कुठेतरी राग आहे का, कुठेतरी तिच्या चेहऱ्यावरती असं टेन्शन आहे का? नाही ना, किती आनंदात दिसते ती. आणि तरी सुद्धा द टॅलेंटेड अर्जुन सुभेदार तिच्या या बोलण्याला घाबरतोय. असो काहीतरी मालिका वाढवायची म्हणून वाढवतात प्रेक्षकांनो. आता एकदम हे पूर्णाजी, प्रतिमा, त्या रविराज सगळे आतमध्ये येतात आणि ही सगळी तयारी बघून चकितच होऊन जातात.
आता या दोघही जणांना जरा लाजल्यासारखं होतं. अर्जुन म्हणतो हाय, मग सायली म्हणते तुम्ही आलात पण. पूर्णाजी आता मजा घेतात या दोघांची. त्या म्हणतात अगं बाई खूप वाट बघितली तुझी, पण कल्पना म्हणाली सायली काय घरी रमली असणार. कल्पनाताई म्हणतात बघितलं का पूर्णाई, माझं काही चुकलं का नाही, म्हणजे बघा तुमच्या डोळ्यांनी डेकोरेशन काय, कॅन्डल काय, म्हणजे आपल्या अर्जुनला काही पित्त नव्हतं झालं बरं. आपल्या अर्जुन सायलीला एकमेकांच्या सोबत वेळ घालवायचा होता म्हणून हा सगळा घाट घातला होता बरं का पूर्णाई. आता हे सगळे जण हसायला लागतात. मग आता या पूर्णाची म्हणतात काय रे अर्जुन, आम्हाला असं फसवलंस का रे. आता रविराज म्हणतात जाऊ देव पूर्णाई, या दोघांचं वयच येते. तर आता प्रेक्षकांनो यांना आनंद वाटतोय की चला नवरा बायको एकमेकांसोबत वेळ घालवताय. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे असं काहीतरी गोंधळ होईलच. असो, हे आपल्याला सगळं अपेक्षितच असतं हो, कारण आता त्यांनी आपल्याला एवढे चुकांडे दिलेत, एवढं हुलकावणी दिली आहेत ना, त्यामुळे आपल्याला पाठ झालेलं आहे की पुढे यांची काय स्टोरी तयार असते. मला तर खरंच असं वाटायला लागलं प्रेक्षकांनो, एखादी कथा लिहायला घेऊ का मी सुद्धा, बघू, पण खर्च नाही झेपणार हो मला. एखादा प्रोड्युसर भेटला तर सांगा मला. असो, गमतीचा भाग आहे. तर आता हे रविराज म्हणतात की आपल्याला त्यानिमित्ताने छान नाटक तर बघायला मिळालं नाही. ही प्रिया आतमधून येते आणि म्हणते अरे वा आलात तुम्ही, मलाही नाटकाला येता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना बाबा. आता हे रविराजांना टेन्शन येतं ना, ते त्यांना वाटते ही काय करते नवरा बायकोच्या मध्ये. ते म्हणतात अरे तू केव्हा आलीस तन्वी. प्रिया म्हणते मी मगाशीच आले बाबा, माझ्या खूप असाइनमेंट होत्या ना त्या मी कंप्लीट करत होते. आता ही कपडे बिपडे बदलून आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ते विचारतात रविराज अगं पण तुझं ते वर्कशॉप कसं झालं. त्यावर प्रिया म्हणते खूप मस्त झालं बाबा माझं वर्कशॉप. आज त्या डिझायनरने असे काही धडे शिकवलेत ना मला की ते धडे मी कधीच विसरणार नाहीये. आणि आता असं बोलून ती अर्जुनकडे बघते आणि अर्जुन सायली तिच्याकडे. पण प्रेक्षकांनो मी तुम्हाला आत्ताच म्हटले, पुन्हा सांगते की सायलीकडे ट्रम्प कार्ड आहे बरं का. आता या पूर्णाजी म्हणतात चला आपल्या सगळ्यांचा आजचा दिवस छान सत्कारणी लागला म्हणायचा. अर्जुन म्हणतो हो ना पूर्णाजी, प्रश्नच नाही, बघ प्रतिमात्या किती खुश आहे. मग आता प्रतिमात्या स्माइल करून हो असा आन्सर देतात सगळ्यांना. मग कल्पनाताई म्हणतात बरं चला आपण सगळेजण निवांत आता फ्रेश होऊयात आणि गप्पा मारत बसूयात चला, आणि आरामही करूयात थोड्या वेळ, असं त्या काहीतरी म्हणतात. आणि आता अर्जुन आणि सायली दोघंच राहिलेत तिथे. प्रिया या दोघांकडे अशी बघते, हुल देऊन निघून जाते तिथून यांना. तर आता ही सायली गेली ना ढगात. अरे देवा, त्या सायलीचं ढगात जाणं फार भारी दाखवतात. म्हणजे प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली, प्रिया अशी मधल्यामध्ये तरंगतीये आणि सायली अशी उडतीये अशी अलगदपणे. अर्जुन एकदम तिच्याकडे बघतो, ती त्याच्याकडे बघते. आता तो वरती चालला जातो बेडरूम मध्ये, पण ही तिथेच उभ्या उभ्या लाजायला लागते. पण आता बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे चला आपलं मनोरंजन तर होतंय ना. आता हा आलाय टेन्शन मध्ये, पण सायली मात्र गालातल्या गालात हसते. काय आता तंद्री काय लागते तिची नेहमीप्रमाणे. तर आता अर्जुन टेन्शन मध्ये येतो, तो त्याच्या रूम मध्ये जाऊन विचार करतो अरे बाप रे, मिसेस सायलींनी ऐकलंय, त्यांनी ऐकलंय मी जे काही बोललो तन्वीला, म्हणजे माझं त्यांच्यावर प्रेम आहे. आता त्यांना कळलंय, अरे बापरे, त्या जर घर सोडून आता निघून गेलं तर मी काय करू, कसं थांबवू त्यांना. म्हणजे बघा हा किती टॅलेंटेड आहे नाही. हा काय मधुभाऊंची केस सॉल्व्ह करणार आहे. अरे बाबा, थोडा जरी डोक्याने विचार केला ना तर ठीक आहे. म्हणजे प्रेक्षकांनो ॲटलिस्ट यांनी मध्ये चैतन्याला घालायला काय हरकत आहे. म्हणजे अर्जुन चैतन्याला सांगू शकतो ना की तू मिसेस सायलींच्या मनातल्या भावना जाणून घे वगैरे, असे पुष्कळ मार्ग आहेत हो करायला गेलं तर. तर आता चैतन्य येतो तिथे. मग अर्जुन म्हणतो अरे बरं झालं आलास तू. चैतन्य म्हणतो का बरं बोलवलं मला तू. मग अर्जुन म्हणतो माझ्याकडून ना एक मोठी चूक झाली रे. अर्जुन चैतन्याला सांगायला लागतो टेन्शन मध्ये येऊन. त्या चैतन्यालाही टेन्शन येतं. तो म्हणतो बापरे, आता काय करून ठेवलं तू अर्जुन. आता अर्जुन म्हणतो अरे नाही, ते मी ते मिसेस सायलींना सांगून बसलो त्यांच्या समोर की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. आता चैतन्य म्हणतो काय काय सांगितलंस तू. आता अर्जुन म्हणतो ए बाबा ओरडू नको, हळू बोल. आता इकडे सायली मात्र ढगात. ती आपली ते भाजी हलवतीये, पण आता तिची तंद्री लागली आहे, मागे बासरी चालू आहे, भाजी हलवणं चालू आहे. आणि ते विमलला चांगला टाइमपास आहे बिचारीला. ती आता आवरता आवरता तिचं लक्ष जातं, ही आपली हिच्या मनाशीच हसतीये. तिला सारखा अर्जुनचा चेहरा आठवतोय. माझं तुझ्यावर नाही, माझं माझ्या सायलीवर प्रेम आहे, हे वाक्य तिच्या डोक्यामध्ये असं घुमतंय प्रेक्षकांनो. खाली दिमाग होत आहे ना,
म्हणजे जसं रिकामं घर असल्यावर कसं आवाज घुमतो तसं सायलीचं डोकं रिकामं झालेलं आहे आता. मजा येणार आहे तुम्हाला आजचा एपिसोड बघताना. आता ती विमल इकडे तिकडे बघायला लागते, ही कोणाकडे बघून हसतीये, आणि आता ती बराच वेळ सायलीकडे बघते पण सायलीची तंद्री मात्र काही तुटे ना. शेवटी ती हात लावते तिला आणि म्हणते, सायली ताई काय करताय? आता सायली म्हणते, हे काय भाजी गरम करते ना. विमल हसते आता, कारण त्या कढईमध्ये भाजीच नसते, ती रिकामी कढईमध्ये अशी नुसती चमचा हलवत असते. आता ती विमल म्हणते, ताई हे मी करू का? तुम्ही प्लेट साफ करा. आता सायली नुसती म्हणते आणि आता ती त्या प्लेट साफ करता करता सुद्धा अशीच हसत असते मनाशी, आणि विमल तिच्याकडे पाहून हसत असते. छान दाखवलाय त्यांनी हा सीन. आणि आता इकडे बघा प्रेक्षकांनो, चैतन्यासारखा फ्रेंड ना प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवा. आता चैतन्य अर्जुनची एवढी मजा घेतो की विचारू नका. आता तो अर्जुनला म्हणतो, सॉरी प्रेक्षकांनो, मला यांचे एक्सप्रेशन्स बघून हसणं म्हणजे थांबवताच आलेलं नाहीये. आता चैतन्य म्हणतो, काय सांगतो अर्जुन? अरे बाप रे, तू सायली वहिनीला सांगितलं तू प्रेम करतोस त्यांच्यावर, तू केलं कन्फेस, अभिनंदन अभिनंदन. आता मात्र अर्जुन त्याच्यावर बॉम्बच टाकतो. अरे काय झालं चैतन्य, मी तन्वी समोर बोललो रे की माझं मिसेस सायलींवर प्रेम आहे म्हणून. आता तो चैतन्य पुन्हा ओरडतो जोरात, काय काय बोलतोयस तू हे? आता अर्जुन म्हणतो, तू ओरडू नको रे सारखा सारखा, हळू बोल ना. आता चैतन्य म्हणतो, अरे बाबा काय करून ठेवलं, काय माती खाल्ली तू? अर्जुन म्हणतो, अरे थांब रे बाबा, मी सगळं सांगतो तुला, सगळी मोठी स्टोरी आहे ती, पण मी जे काही बोललो ना हे सगळं ते सायलीने ऐकलंय रे. आता हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन मग चांगलं झालं ना, सायली वहिनीला कळलं ना, म्हणजे त्यांचं म्हणजे तुझं त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना समजलं, ही खूप चांगली गोष्ट झाली ना मग. अर्जुन म्हणतो, अरे बाबा हो, पण अरे ही योग्य वेळ नाहीये ना चैतन्य. अरे तू विसरला का कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलेलं आहे? अरे त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आम्ही जर आमची लिमिट क्रॉस केली किंवा पर्सनल रिलेशनशिप आम्ही एक्सपेक्ट केलं तर समोरचा माणूस कॉन्ट्रॅक्ट तोडून कधीही जाऊ शकतो. पण आता हा चैतन्य म्हणतो, अरे पण तू सांगितल्याशिवाय सायली वहिनींना कसं कळणार होते हे सगळं? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही रे नाही चैतन्य, मिसेस सायली आता जर चिडल्या ना तर त्या घर सोडून निघून जातील रे. आता कसं करू मी? आता चैतन्याला हे समजलंय की सायलीला जे काही माहिती झालंय ते चांगलं झालंय, पण आता चैतन्य याची जरा गंमत घेतो. तो आता अर्जुन टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो, बापरे चैतन्य, आता मिसेस सायली घर सोडून निघून गेले तर मी काय करू? प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तर तुम्ही थोडासा आजच्या एपिसोडला तर तुम्ही पटापटा लाईक करूनच टाका, आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले ना त्यांनी पटापटा चॅनल सबस्क्राईब करावं. नवरात्रात चॅनल सबस्क्राईब केलं तर छान आनंदाची बातमी मिळते. सॉरी, म्हणजे मी माझं चॅनलचे सबस्क्रायबर पूर्ण व्हावेत म्हणून तुम्हाला सांगते प्रामाणिकपणे. आता हा चैतन्य बघा अर्जुनला काय म्हणतोय. चैतन्य त्याला विचारतोय, अर्जुन सायली वहिनी खूप चिडली का रे? आता अर्जुन म्हणतो, नाही रे ॲक्च्युली तसं काही नाही वाटलं मला. मग चैतन्य म्हणतो, अरे बापरे, मग सायली वहिनीने तुझ्याशी बोलणं बंद केलं का? चैतन्याला त्याचा हसू कंट्रोल होत नाहीये, तो तोंड दाबून दाबून हसतोय बिचारा. आता अर्जुन म्हणतो, नाही तसं तर काही मला कळलं नाहीये. आता चैतन्य म्हणतो, बापरे, आता सायली वहिनी नक्की काहीतरी ॲक्शन घेणार आहे, म्हणजे आता ती सांगून टाकेल घरच्यांना, ती सांगेल आता कॉन्ट्रॅक्ट होतं आमचं, नाहीतर आता ती घर सोडून पण जाऊ शकते सायली वहिनी. ती जर का चिडली ना, बाप रे बाप, आता काही पण होऊ शकतं. आता सायली वहिनी चिडल्या म्हणजे त्या वणवा पेटवतील, वणवा. अरे देवा, आणि अर्जुन आता आणखीन टेन्शनमध्ये येतो. राहिलं अजून त्याच्या डोक्यात टेन्शन घालून दिलं या चैतन्याने. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. खूप भारी, अप्रतिम आणि टू मच मस्त होता आजचा भाग. माझा मूड फ्रेश झालाय. तर आता इकडे मात्र प्रिया रिवेंज घ्यायच्या तयारीत आहे. ती बदला घेते आता, म्हणजे ती आता ठरवते की त्या सायलीचं आणि तुझं प्रेम आहे का? तू त्या सायलीवर प्रेम करतो हे तू माझ्यासमोर बोलायची हिम्मतच कशी केली अर्जुन? आता मी तुला याच्यासाठी मारत नसते. घरात असलेली आपली सायली आली अर्जुनकडे. आता अर्जुन विचार करत असतो, नाही आता मला मिसेस सायलींना थांबवायला पाहिजे, त्या जर घर सोडून गेल्या तर. आणि आता हिला अपेक्षा असते की तो तिला पुन्हा एकदा प्रपोज करेल, म्हणून ही डोळे मिटून अशी तिथे उभी असते. आणि दोघेही जण एकमेकांना म्हणतात, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता प्रेक्षकांनो, यांच्या प्रेमाचं भिजत घोंगडं अजून असंच राहतं का पुढे जातं, म्हणजे दोरीवर वाळ
वाळवलं जातं का काय बघूयात. कारण आता मागच्या वर्षी लग्न झालेल्या लोकांना पोरं सोरं झालेत, पण हे दोघं काही एकमेकांना प्रपोज करत नाही. एकमेकांना केव्हा प्रपोज करता येते यांनाच माहिती बाबा प्रेक्षकांनो. बघूयात पुढे काय काय घडते. पण मला सांगा नक्की तुमचा अंदाज काय वाटतं तुम्हाला. अर्जुन सायलीला पुन्हा एकदा सांगेल का त्याच्या मनातल्या भावना. बघूयात पुढे. पण प्रेक्षकांनो आज कला अद्वैत पण खूप छान आहे. मस्त दाखवलाय तो भाग. तो माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. आणि आज ठरलं तर मग या मालिकेला एक लाईक करून प्रेक्षकांनो. त्या पोस्ट असतात की तुम्ही या फोटोला लाईक करा, तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. तसं मी आपलं तुमच्यासोबत गंमत केली छोटीशी. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर नक्की लाईक करा. तर प्रेक्षकांनो आनंदाची बातमी तर तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे मी तुम्हाला देणार आहे एक खूप छान गोष्ट घडणार आहे. मी काल पण सांगितलं फक्त 2 दिवस वाट बघा. मी तुम्हाला त्याचा अख्खा व्हिडिओ शेअर करेल ना प्रेक्षकांनो. तर आजचा भाग आवडला ना मग नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेचा रोज रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवरती. कसा वाटला भाग कळवा प्रेक्षकांनो. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. धन्यवाद.